नमस्कार, मी हर्षिताज होम गार्डन या यूट्यूब चॅनलमधून बोलते आहे. तर हे बघा, बघू शकता तुम्ही, ही मी मिरची हार्वेस्ट केली, ही एक केली. नंतर अजून कुठे मिळतात का ते मी बघते आहे. हे बघा, हां, ही मिळाली दुसरी. दोन. हे बघा, ही एक, ही एक, तीन. तर 3 मिरच्या मिळाल्या आहेत. ठीक आहे, छान. हे बघा, बघू शकता. अजून कुठे मिरच्या दिसतात ते का मी ते बघते. तर कढीपत्ता पण सकाळीच हार्वेस्ट केलेला, त्यामुळे आहेत. नाही, ही एकदम, हे बघा, ही आहे पण एकदम छोटीशी आहे, तर ती घेऊन काही उपयोगच नाही त्यामुळे. आणि अजून तर मिळते का बघते. हां, हे बघा, नाही, आता तर नाही आहे. ठीक आहे, हरकत नाही. तेवढीच 3 तर 3. तर जेवढ्या मिळाल्यात तेवढ्या. आणि मध्ये मला जरा थोडंसं काम होतं, त्यामुळे मला काही जमलं नाही हे करायला. हे तर हे बघा, ही हार्वेस्टिंग माझी आजची मिरच्यांची. हां, आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे की गुलाबी येऊन गेले, पण ते लक्षातच नाही आलं, कारण मध्ये खूप पाऊस पडत होता, त्यामुळे बाहेरच जाता आलं नाही. त्यामुळे ते पूर्ण खराब होऊन गेले पावसामुळे. पण ठीक आहे, आता काय असेल, जसं असेल तसं. पण हे बघा, हे मिरच्यांची हार्वेस्टिंग तर खूप छान वाटतंय. म्हणजे ठीक आहे, एवढ्या मिरच्या निघाल्या नाही, पण अगदी भरपूर अशा, म्हणजे 2-2, 3-3 मिरच्या जरी निघाल्या तरी खूप होतं ना. आणि आता हे बघा, हे आमचं मिऱ्यांचं झाड आहे. मिऱ्याच्या झाडाला छानपैकी फुटलं आहे आता, म्हणजे हे त्याला हवा मानवली आहे. आणि माझ्या काय फ्रेंडनी मला हे बघा, हे एक तेरड्याचं झाड आहे, व्हायलेट तेरड्याचं, तर ते दिलं. तर ते मी लावलेलं आहे आज. आणि दुसरं म्हणजे हे बघा, हे एक आमच्या मराठी भाषेत असं म्हणतात की हा व्हायलेट कलरचा छोटूसा कोंबडा आहे. ह्याची पण मला रोपं दिलेली माझ्या मैत्रिणींनी, आणि मी तिला मग जो गोल्डन पोथस आहे त्याची एक छोटीशी फांदी दिलेली. आणि हे बघा, हा आमचा छोटूसा गुलाब बघू शकता. आणि हे बघा, इकडं मी अशी सुंदर मांडणी केलेली आहे. बघू शकता. हे बघा, किती छान केली आहे ना मांडणी. हां, हे हा एक बदल केला. नंतर अजून तुम्हाला दाखवते. आणि हे बघा, हा एक बदल केला. पण झालं काय की माझी जी रोपं आहेत ती सगळी अशी पडायला लागली आहेत खाली खाली, त्यामुळे मग जास्त हे करता येत नाही आहे. पण ठीक आहे, आता हे बघा, ही मेथीची रोपं छानपैकी उगवली आहेत आता, मेथीची सुंदरपैकी. याला मी आज जरा कट मारला. हे बघा, हे व्ह्यू इकडनं असा दिसतो. हे बघा, हे बघा, हा असा दिसतो आहे. आणि तिकडनं तो व्ह्यू हे बघा, तर खूप छान वाटतंय बघायला आणि खूप भारी वाटतंय. हे बघा, तुम्हाला मी काल जे दाखवलं ना, तर त्याची ही फुलं आहेत. हे बघा, याला मंद असा छान सुवास येतो. आणि ही आंब्या हळदीची आमची रोपं. हे बघा, हे मी क्रेटमध्ये लावली आहे.
पण इतके छान येतात ना त्याचं आणि सुंदर होतं. मी मार्केटला भाजीला जाते तर त्यांच्याकडनं मी एक क्रेट मागून घेतला. त्या काकांना म्हटलं मला प्लीज देता का क्रेट. तर ते म्हटले का होत आहे. तर मी म्हटलं की नाही नाही मला त्याच्यामध्ये असं असं लावायचं आहे झाडं. तर ते म्हटले ठीक आहे मी देतो तुम्हाला. मग त्यांनी ती दिली. मग त्याच्यामध्ये मी आंबे हळद लावली. मागच्या वेळी आधी थोडीशी लावून बघितली येते का काय. तर खूप छान यायला लागला. आणि हे बघा हे आपला गोकर्णाचा वेल छान वाटतोय आता. तर खूप भारी वाटते बघायला. आणि आज जरा मी या झाडाची आहे ना कटिंग केली. कारण खूपच ते असं अस्ताव्यस्त दिसत होतं म्हणून मग त्याची कटिंग करून टाकली थोडी. हे बघा. आणि हे टोमॅटोचं पण हार्वेस्ट करते मी आता. हे बघा. अजून तुम्हाला मी हार्वेस्ट आहे माझ्याकडे ते मी काढून ठेवलेत सकाळीच. तर तुम्हाला ते दाखवतो थोडं एक 5 मिनिटांनी. तर खूप भारी वाटते बघायला. आणि हे आमचं गोडीचं फूल हे बघा अजूनही छान आलं आहे. खूप छान वाटतं आणि मस्त वाटतं बघायला. हे का हे एक आणि हे इकडनं एक बघा.